विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळवलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः संजय सारडा, शैक्षणिक सल्लागार, नांदेड, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. खरं तर इट्स डिमांड ऑफ टाईम, ही काळाची गरज आहे. देशाला जर आत्मनिर्भर बनवायचं असेल तर आज टेक्निकल मॅनपॉवर, तंत्र शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या माणसाची अतिशय गरज आहे. स्किल इंडिया या नावाने आपले माननीय पंतप्रधान त्या संदर्भात मोहीम देखील राबवतात आणि त्याच अनुषंगाने जर आपण प्रवेश घ्यायचा ठरवला असेल तर तो निश्चित अभिनंदनीय आहे, स्तुत्य आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आता दुसरा विषय असा येतो की ह्या 10वीच्या नंतरच्या पॉलिटेक्निकच्या आणि 12वी नंतर होणाऱ्या फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष काय बदल आहेत की ज्याच्यासाठी आज मी तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, आपण सगळ्यांनी आयसोलेशनमध्ये राहणं, सॅनिटायझरचा वापर करणं, कमीत कमी बाहेर फिरणं, ह्या सगळ्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हालचालीवर एक प्रकारचं बंधन आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या बंधनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही प्रवेश प्रक्रिया, खरं तर मला असं वाटतं की 10वीची परीक्षा तुम्ही दिल्यानंतर आणि त्यातही तुम्ही भूगोलचा पेपर दिलेला नाही आहे, त्यानंतर हा पहिला प्रसंग आहे की ज्या ठिकाणी तुमची कुठली तरी शैक्षणिक ॲक्टिव्हिटी सुरू झालेली आहे. अदरवाईज 12वीच्या विद्यार्थ्यांच्या CETच्या परीक्षा किंवा त्यांच्या कुठल्याही प्रवेश परीक्षा ज्या आहेत त्या शासनाने आत्तापर्यंत घेतलेल्या नाहीत, किंवा शासनाने त्या प्रवेश परीक्षा कधी होतील या बाबतीत महाराष्ट्र शासनाची तरी घोषणा नाही आहे. महाराष्ट्र शासनाची होणारी CET, मग ती 5 वर्षाच्या लॉची CET असो, आर्किटेक्चरसाठीची असणारी परीक्षा असो, फाईन आर्टची परीक्षा असो, का रेग्युलर आपली इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरसाठी असणारी MST CET असो, कुठल्याही CETबद्दल शासनाने घोषणा केलेली नाही आहे. MBAची CET झाली, परंतु MBAच्या CETच्या नंतरची ॲडमिशनची प्रक्रिया कशी आणि कधी सुरू होणार आहे या बाबतीतही शासनाने घोषणा केलेली नाही आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या बाबतीत शासनाने ही प्रवेश प्रक्रिया सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. आपण सगळेजण त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने लाभान्वित होणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ह्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काय बदल करायचा निर्णय घेतलेला आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, ही प्रवेश प्रक्रिया उद्या 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. म्हणजे उद्या 10 ऑगस्टला आपल्याला प्रवेशासाठीचा अर्ज भरता येईल आणि 25 ऑगस्ट ही प्रवेशाचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ह्या दरम्यान आपल्याला प्रवेशाचे अर्ज भरता येणार आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचे की 10 ऑगस्टपासून आपल्याला प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरता येईल. आपल्या मनात एक प्रश्न असेल की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर फिरायचं नाही आहे, तर मग आम्ही अर्ज भरण्यासाठी एखाद्या केंद्रावर जावं का? गतवर्षी आपण त्याच्यासाठी शासनाने निर्माण केलेल्या सुविधा केंद्रावर, फॅसिलिटेशन सेंटरवर, FCवर आपण जायचो. यावर्षी FCवर जावं लागेल का? आपले सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील का? तर मित्रांनो, आपल्याला यावर्षी ऑप्शन आहे. आपल्याला वाटलं तर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी नेऊन आपल्या प्रवेशाचा अर्ज भरू शकता, किंवा आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला बाहेर जायचं नाही, आपल्याकडे घरी कॉम्प्युटरची सुविधा आहे, इंटरनेटची सुविधा आहे, आपल्याकडे स्कॅनर आहे, आपण सगळे डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो, तर आपण सगळीच्या सगळी प्रवेश प्रक्रिया यावर्षी घरी करू शकतो. खरं तर हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला, तंत्र शिक्षण संचालनाने घेतलेला खूप मोठा, महत्त्वाचा, आमूलाग्र आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचा निर्णय आहे. मला असं वाटतं की ह्या निर्णयाचा आपण सगळ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. यावर्षी फॅसिलिटेशन सेंटर्स 2 प्रकारचे आहेत. एक फॅसिलिटी सेंटर जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट नेऊन सबमिट करता येतील. दुसरं फॅसिलिटेशन सेंटर, दुसरं FC, ज्याला आपण EFC असं म्हणूयात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक FC, ज्याच्यात आपण आपल्या स्वतःच्या घरूनच अर्ज भरू शकता आणि अर्ज FCला आपण आपल्या घरून सबमिट करू शकता. म्हणजे मागच्या वर्षी
आपण त्या ठिकाणी नेऊन डॉक्युमेंट्स द्यायचो. यावर्षी आपल्याला त्या डॉक्युमेंट्स नेऊन द्यायची गरज नाहीये. आपल्याला जे एफसी सोयीस्कर वाटते ते एफसी EFC म्हणून आपण निवडावं. जसं मागच्या वर्षी आपण अर्ज एखाद्या इंटरनेट कॅफेवरून भरल्यानंतर अर्ज निश्चिती करण्यासाठी आपण एखाद्या केंद्रावर जायचो, तसंच ह्याही वर्षी आपल्याला जाता येईल. यावर्षी केंद्र कुठलं असावं याचा निर्णय आपण घेऊ शकतो. EFC देखील तशी सुविधा आहे. तर आपण EFC आपल्याला हवं ते निवडू शकतो आणि हवं त्या EFCवर आपले डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय करून घेऊ शकतो. EFC मध्ये आपण जेव्हा निवड करतो आणि आपला अर्ज सबमिट करतो तेव्हा त्या EFCची जबाबदारी आहे की आपले डॉक्युमेंट्स त्यांना पाहिजे त्या पद्धतीने आहेत की नाहीत ते त्यांनी पाहून घ्यावं. जर डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांना पाहिजे त्या पद्धतीने नसतील, त्या ऑर्डरमध्ये नसतील, तर ते सगळे डॉक्युमेंट्स ते आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये कळवतील. की समजा आता असं करायला झालं की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक होतं. तुम्ही कुठल्या तरी एका कास्टमध्ये मोडता आणि कास्ट सर्टिफिकेट जोडायचं होतं, परंतु आपण कास्ट सर्टिफिकेट जोडलेलं नाही. तर कास्ट सर्टिफिकेट जोडलेलं नसल्यामुळे EFC वाले आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला कळवतील की आपलं कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. समजा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपण जोडलेलं आहे, परंतु नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते आपण जोडत असताना त्या नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी आपण त्याची जी व्हॅलिडिटी आहे की ते आपल्याला 2021 पर्यंत व्हॅलिडिटी पाहिजे होतं, ते समजा 2020 ची व्हॅलिडिटी आहे आणि 21ला ते व्हॅलिड नाहीये, तर ते आपलं कास्ट व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालणार नाहीये. आपल्याला आपले EFC वाले कळवतील की आपलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एक्सपायर झालेलं आहे किंवा आत्ताचं अपडेटेड नाहीये आणि आपण ते अपडेटेड सर्टिफिकेट अपलोड करावं. आणि आपण ते अपडेटेड सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपला अर्ज त्यांच्याकडे निश्चित केला जाईल आणि अर्ज निश्चित केल्याची पावती आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये मिळेल. म्हणजे आपण थोडक्यात प्रवेश प्रक्रियेसाठीचा अर्ज भरण्याची हा जो पहिला टप्पा आहे, हा पहिल्या टप्प्याची प्रक्रिया आपण आपल्या घरी बसून पूर्ण करू शकतो. आपल्यापैकी ज्यांना हे घरी बसून करता येणं शक्य नाही असं वाटते ते EFCवर जाऊन ही सगळी सेवा EFC कडून घेऊ शकतात. गतवर्षी EFCला आपल्याला जाऊन 4 तास 2 तास 5 तास थांबावं लागायचं. यावर्षी तशी गरज पडणार नाहीये. आपण EFCला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन आपला टाइम स्लॉट ठरवून जाऊ शकता. समजा तुम्ही 3 वाजता जायचं ठरवलं तर तुम्ही 3 वाजताची वेळ मागा. EFC कडे 3 वाजताची वेळ असेल, EFC तुम्हाला वेळ देईल आणि त्या वेळेला आपण त्या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकतो. त्या ठिकाणी मग त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे, स्कॅनरची सुविधा आहे, सगळं ते करतील. अर्ज भरण्याचे शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 400 रुपये आणि आरक्षित कॅटेगरीसाठी 300 रुपयाचा आहे. त्याच्यामुळे जे आरक्षित कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी 300 रुपये ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी EFC मध्ये भरायचे आहेत. खरं तर EFC मध्ये भरायचे असं म्हणण्यापेक्षा मी सांगेन की अर्ज भरत असताना आपल्याला त्या आपल्या लॉग इनमधून शासनाला पैसे भरायचे आहेत. आपण ते पैसे शासनाला त्या ठिकाणी भरायचे. अर्ज भरण्याची 25 तारीख संपल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये मी सांगेन की आपली 28 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी ही 28 तारखेला लागणार आहे आणि 28 तारखेला गुणवत्ता यादी लागली की गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला जर समजा आपण EFCच्या माध्यमातून अर्ज निश्चित केला असेल तर आपल्याला गुणवत्ता यादी पाहता येईल. आपण प्रत्यक्ष EFCच्या माध्यमातून अर्ज निश्चित केला असेल तरी आपल्याला आपली गुणवत्ता यादीत क्रमांक पाहता येईल. समजा त्याच्यात काही त्रुटी असतील तर आपण ज्यांनी EFCच्या माध्यमातून अर्ज निश्चिती केलेली आहे त्यांनी आपल्या लॉग इनमधनं जी काही त्रुटी आहे, जी काही दुरुस्ती आहे, जे काही करेक्शन आहे ते करेक्शन आपण लॉग इनमधनं टाकावं. आपलं ते करेक्शन जर आपण टाकलेली तक्रार जर ग्राह्य असेल तर ती तक्रार मान्य केली जाईल आणि आपल्याला त्याची दुरुस्ती करून मिळेल. ही दुरुस्ती करण्याची तारीख 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान आहे आणि 2 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी लागेल. शासनाने आजच्या तारखेला 2 सप्टेंबर पर्यंतचा म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यापर्यंतचा वेळापत्रक ठरवलेलं आहे. त्याच्यानंतरची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यात गतवर्षी 3 राऊंड व्हायचे. प्रवेश प्रक्रियेचे 3 प्रवेशाच्या फेऱ्या व्हायच्या. यावर्षी शासनाने 2च फेऱ्या करायचं ठरवले, पहिली फेरी आणि दुसरी फेरी. त्याच्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला जो प्रवेश मिळालेला असेल तो प्रवेश आपला अंतिम प्रवेश असेल, आपल्याला तो प्रवेश निश्चित करावा लागेल. त्याच्यामुळे प्रवेशाचा अर्ज भरत असताना गुणवत्ता यादीत आपल्याला मिळालेला क्रमांक आपण लक्षपूर्वक लक्षात ठेवून आपल्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे ते महाविद्यालय, त्याच्यात जो अभ्यासक्रम पाहिजे तो अभ्यासक्रम याचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वकपणे भरायचा आहे.
आपल्यापैकी काही जणांना समजा असं करायचं होतं आपण की पहिल्या फेरीमध्ये आपण प्रवेश अर्ज म्हणजे प्राधान्यक्रमाचा अर्ज भरू शकलो नाही, ऑप्शन फॉर्म भरू शकलो नाही, तर आपण दुसऱ्या फेरीत देखील ऑप्शन फॉर्म भरू शकता. दुसऱ्या फेरीत आपला भरलेला ऑप्शन फॉर्म देखील कन्सिडर होईल आणि दुसऱ्या फेरीत उपलब्ध असणाऱ्या जागेपैकी जी बेटर जागा असेल ती आपल्याला दिल्या जाईल. आणखी एक गोष्ट अशी आहे की ह्या वर्षी आपण जेव्हा अर्ज निश्चिती केलेली आहे ते अर्ज निश्चिती करत असताना गतवर्षी आपल्याला 8वी 9वी आणि 10वी ह्या 3 वर्षाचे मार्क मेमो त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक होतं. यावर्षी शासनाने असं ठरवलेलं आहे की आपण फक्त 1 वर्षाचा म्हणजे 10वीचा मार्क मेमो जरी दिला तरी चालेल. जागेचं वाटप होत असताना गतवर्षीसारखंच ह्याही वर्षी जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 70% आणि अन्य जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 30% जागा राखीव आहेत. समजा जर पहिल्या फेरीमध्ये सगळेचे सगळे 30% विद्यार्थी किंवा जे काही आरक्षण आहेत ते आरक्षणाचे विद्यार्थी नाही उपलब्ध झाले, मग ते डिफेन्सचं असेल, फिजिकल हँडिकॅपचं असेल किंवा अन्य आरक्षण असेल, तर त्या आरक्षणाचे विद्यार्थी न उपलब्ध झाल्यास त्या जागा त्याच फेरीमध्ये 22 जुलै शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे त्याच फेरीमध्ये त्या जागा बाकीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे होम डिस्ट्रिक्टच्या जागा ऑदर होम डिस्ट्रिक्टला, ऑदर होमच्या जागा होम डिस्ट्रिक्टला, आरक्षणाच्या जागा ओपन कॅटेगरीला आणि ओपन कॅटेगरी जागा आरक्षणाला म्हणजे कुठल्याही प्रकारचं आरक्षणाचा टॅग न लावता त्या जागा आपल्याला दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे ह्या वर्षी पहिल्या फेरीपासून प्रवेशाचा अर्ज भरत असताना आपल्याला अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे. गतवर्षी हे जे काही स्टेजेस आहेत प्रवेशाच्या फेरीतले हे सगळेचे सगळे स्टेजेस रन होते असं नव्हतं, परंतु ह्या वर्षीपासून शासनाने असं ठरवलेलं आहे की सगळ्याच्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत त्या पहिल्या फेरीपासूनच ते ऑपरेट करणार आहेत, रन करणार आहेत. हाही एक महत्त्वाचा बदल यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत आहे, तो आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. याशिवाय फार्मसीची प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीने होणार आहे, त्याचे वेळापत्रक आहे. सगळ्या तारखा आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, परंतु कदाचित आपण सगळ्या तारखा लक्षात ठेवू शकूच असं होणार नाही. त्याच्यामुळे मी आपल्याला असं सांगेल की माझं हे सगळं प्रेझेंटेशन संपल्यानंतर माझ्या फेसबुक पेजवर मी दोन्ही खरं तर शासनाने ते वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेलं आहे वेळापत्रक, पण मी ते वेळापत्रक माझ्या फेसबुक पेजवर टाकून देईल, त्याच्यामुळे आपल्याला ते वारंवार पाहता येऊ शकेल. शासनाने जे काही प्रवेशाच्या नियमात बदल केले आहेत, ज्या 22 तारखेच्या GRचा मी आत्ता उल्लेख केलेला आहे शासन निर्णयाचा, तो शासन निर्णय देखील माझ्या फेसबुक पेजवर आपल्याला उपलब्ध असेल, आपण तो पाहू शकता. ह्या शासन निर्णयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की गतवर्षी काय नियम होता आणि यावर्षी त्या नियमात बदल काय केला असं टाकलेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी गतवर्षीच्या 4.1.6 असं लिहिलेलं आहे. आता गतवर्षीचा 4.1.6 नियम काय होता हा आपल्याला पाहता येणार की आपल्याला माहिती नसेल, त्याच्यामुळे गतवर्षीची सगळी नियमावली देखील मी माझ्या फेसबुक पेजवर आत्ता माझं प्रेझेंटेशन संपल्यावर टाकून देईल, आपल्याला ते देखील सगळं पाहायला मिळू शकेल. मला असं वाटतं की प्रवेश प्रक्रियेमध्ये हे केलेले 3 महत्त्वाचे बदल, एक यावर्षी आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने स्क्रुटिनी करून घेतलेल्या डॉक्युमेंटची, हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने. आणि मी फक्त ऑनलाईन अर्ज भरला, ई स्क्रुटिनीचं पर्याय निवडला, परंतु माझं अर्ज निश्चिती झालाय की नाही, स्क्रुटिनीमध्ये कुठली त्रुटी आली की नाही ते मी पाहिलंच नाही. आणि जर समजा माझा स्क्रुटिनीमध्ये अर्ज कन्फर्म होऊ शकलेला नसेल तर मी प्रवेशाच्या पुढच्या फेरीला पात्र राहणार नाही, मी त्या प्रवेशाच्या फेरीतून बाहेर जाईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ई स्क्रुटिनी आपली व्यवस्थित होऊन जाईल असं पाहावं. ई स्क्रुटिनीमध्ये आपल्याला काही अडचण आली तर आपण आपल्याला जी जवळची FC वाटते किंवा आपल्याला जी सोयीस्कर FC वाटते त्या FCवर जाऊन प्रत्यक्ष आपण आपली ती त्रुटी दुरुस्त करून घेऊ शकता. त्याच्यामुळे अर्ज भरत असताना आपण दक्षतापूर्वक काळजीपूर्वकपणे अर्ज भरणे आवश्यक आहे, गरजेचं आहे असं मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, गतवर्षी आपल्याला 8वी 9वी 10वीचे मार्क मेमो लागायचे, यावर्षी 8वी आणि 9वीचा मार्क मेमो नसला तरीही चालेल. त्यामुळे 8वी आणि 9वीचा मार्क मेमो नाही आहे तर मला शाळेत जाऊन त्या सर्टिफिकेटवर सही आणावी लागेल का, शाळेतले मुख्याध्यापक उपलब्ध नाही आहेत, सोशल डिस्टन्सिंग, कोरोना, माझा जिल्हा वेगळा होता, वेगळ्या शाळेत मी होतो, आत्ता मी वेगळ्या गावात राहतो, या कुठल्याही अडचणीचा आपल्याला विचार करायची गरज नाही. फक्त 10वीचा मार्क मेमो पाहून, आणि खरं तर 10वीचा मार्क मेमो देखील आपल्याला अपलोड करायची गरज नाही आहे. 10वीचा आपण फक्त स्टेट बोर्डाचे विद्यार्थी जे गतवर्षी पास झालेले आहेत किंवा यावर्षी पास झाले आहेत त्या विद्यार्थ्यांनी फक्त यावर्षी आपला 10वीचा सीट नंबर किंवा गतवर्षी 10वीचा सीट नंबर टाकला, 10वीचे मार्क आणि 10वीचा मार्क मेमो हा ॲटोमॅटिकली मिळून जाईल. बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतील, ते डॉक्युमेंट आपण स्कॅन करावे, योग्य पद्धतीने स्कॅन करावे, त्याची इमेज चांगली दिसेल असं पाहावं. नाही तर मग आपण डॉक्युमेंट स्कॅन करतो मोबाईलमधनं,
ब्लर इमेज येते आणि मग आपण ई स्क्रुटिनीमध्ये किंवा स्क्रुटिनीमध्ये आपले डॉक्युमेंट्स रिजेक्ट होऊ शकतात आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण जरी दक्षता घेतली तर मला असं वाटतं की अर्ज निश्चिती करण्यापर्यंतच्या स्टेजला आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण अर्ज निश्चिती करत असताना काही अडचण आलीच तर FC ला भेट देऊ शकता. FC वाले आपल्याला मार्गदर्शन करतील, मदत करतील. याही उपरांत आपल्याला असं वाटलंच तर आपण मला देखील संपर्क करा. मी देखील आपल्याला त्या याच्यात जे काही शक्य असेल ती मदत, माहिती, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. प्रवेश 25 तारखेला अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतर 28 तारखेला तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे, प्रकाशित होणार आहे. ह्या तात्पुरता गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक आणि आपल्यासमोर आपल्या असणाऱ्या पर्टिक्युलरच्या सगळ्या नोंदी, म्हणजे आपण कास्टमध्ये असू तर कास्टची नोंद बरोबर आहे की नाही, आपले मार्क बरोबर एंटर झालेले आहेत की नाही हे आपण पाहून घ्यावं. आपल्याला काही ॲडिशनल वेटेज मिळणार असेल त्या ॲडिशनल वेटेजचेही व्यवस्थितपणे नोंदी त्याच्यात आलेल्या आहेत की नाही ते पाहून घ्यावं. जर त्या नोंदी योग्य नसतील तर आपण त्याच्यात आवश्यक असणारी दुरुस्ती करून घ्यावी असं मला वाटतंय. त्याच्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक काय आहे तो आपण लक्षात ठेवावा आणि त्याच्या पुढच्या स्टेजेसमध्ये आपण, कारण अंतिम गुणवत्ता यादी आपल्याला उपलब्ध झाली याचाच अर्थ असा आहे की आत्ता आपल्याला आपलं पोझिशन काय आहे प्रवेश अर्जातली ती माहिती आहे. त्याच्यामुळे त्या पोझिशनला पाहून गतवर्षीच्या त्या मेरिट क्रमांकाच्या विद्यार्थ्याला आपल्याला इप्सित असणारं आपण आपल्या मनात आपलं ड्रीम कॉलेज आणि ड्रीम कोर्स मिळतोय की नाही ते पाहावं आणि त्या पद्धतीने ऑप्शन्स फॉर्म भरावे. जर समजा त्याच्यात काही अडचण आली, मी आणखी तुम्हाला सांगेन की शासनाने त्यांच्या वेबसाईटवर गतवर्षीचे कट ऑफ देखील टाकून ठेवलेले आहेत. कट ऑफ हे फक्त मार्गदर्शक म्हणून आहेत. कट ऑफ हे अंतिम सत्य आहे असं नाही. कारण कट ऑफमध्ये गतवर्षीच्या कट ऑफमध्ये आपण असं करायला करूया की समजा एखादं शासकीय तंत्रनिकेतन आहे त्या ठिकाणी 60 जागा आहेत आणि गतवर्षीच्या कट ऑफमध्ये समजा X% तिथे कट ऑफ आलेला आहे, तर दुसऱ्या फेरीत त्याच्यातल्या बऱ्यापैकी जागा रिकाम्या राहतात, बरेचसे विद्यार्थी रिपोर्ट करत आहेत. याचाच अर्थ असा आहे की त्या विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपला जो निर्णय आपण घेतला होता तो चुकलेला आहे. खाजगी महाविद्यालयाच्या वतीने तसंच घडतं, त्यांचा निर्णय विद्यार्थ्यांचा त्यांना असं वाटतं की आपण चुकलेला आहे म्हणून कट ऑफ आपण मार्गदर्शक म्हणून फक्त वापरावेत, कट ऑफ अंतिम मानावेत अशी काही आवश्यकता नाही. कुठलं पॉलिटेक्निक कसं आहे या बाबतीत आपल्या मनात प्रश्न असतात आणि तंत्र शिक्षणाचं एक बोर्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBT सगळ्या पॉलिटेक्निक संस्थांचं अन्वेषण करते, त्यांची तपासणी करते आणि त्या पॉलिटेक्निकला वेगवेगळ्या पद्धतीने ग्रेडिंग देते. त्याच्यामुळे आपण ज्या पॉलिटेक्निक आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या पॉलिटेक्निकचं ग्रेडिंग कुठलं आहे ते MSBTच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता आणि त्या पद्धतीने आपला निर्णय घेऊ शकता. आपल्याला आपला निर्णय जो आहे तो अतिशय काळजीपूर्वकपणे विचारपूर्वक घ्यायचा आहे. कुणाच्याही सांगण्यावर तो निर्णय घ्यायचा आहे असं नाही. या ठिकाणी आपण जेव्हा अर्ज भरणार आहोत तेव्हा आपल्याला एक मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. हा मोबाईल नंबर आपण द्यायचा आहे आणि हा मोबाईल नंबर प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत आपण बदलायचा नाही. मधल्या काळात कार्ड हरवलं, कार्ड बदललं, नवीन एखाद्या कार्डला चांगली स्कीम आली आपण कार्ड घेतलं ते जुनं कार्ड फेकून दिले असं होऊ देऊ नका. कारण प्रवेशाच्या सगळ्या टप्प्यात आपल्याला त्या मोबाईलवर SMS येणार आहे आणि तो SMS आपल्याला पुढचं मार्गदर्शन करणार आहे. मग तो मोबाईल नंबर आपण शेवटपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत ऑपरेटिव्ह ठेवावा. दुसरं, जेव्हा आपण अर्ज भरतो तेव्हा आपल्याला एक पासवर्ड तयार करावा लागतो. हा पासवर्ड म्हणजे आपल्या अर्जाच्या साठीची आपली चावी आहे आणि त्याच्यामुळे आपला पासवर्ड आपण कुणालाही सांगू नये. नाही तर मग मी पासवर्ड अनेक माझ्या मित्रांना सांगितला, माझ्या मित्रांनी लॉग इन केलं आणि माझा ऑप्शन फॉर्म भरला आणि त्यांनी सबमिट करून टाकला आणि मला तर नाहीच भरायचं होतं. असं सांगून चालणार नाही, कारण आपल्या पासवर्डला जर आपण आपल्या मित्रासोबत शेअर केला असेल आणि त्या मित्राने काही गडबड केली किंवा पासवर्ड आपला हरवला आणि काही गडबड झाली त्याच्यातनं तर त्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे पासवर्ड आपण गोपनीय ठेवावा, कॉन्फिडेन्शियल ठेवावा. मोबाईल नंबर आपला जो आहे तो आपण चालू ठेवावा. याशिवाय अन्य काही आपल्याला शंका आल्यास आपण FC ला भेट द्यावी, मला संपर्क करावा. आपण सगळ्यांनी ह्या प्रवेश प्रक्रियेत व्यवस्थितपणे भाग घ्यावा. आपल्या सगळ्यांना आपल्या इप्सित महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.